नमस्कार प्रेक्षक हो, वारी पंढरीची महती संतांची या विशेष कार्यक्रमात मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, या विशेष कार्यक्रमासाठी आपण प्राध्यापिका मेधाताई सोमण यांना आमंत्रित केलेलं आहे. मेधाताई नमस्कार, तुमचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षक हो, पहिल्या 2 भागांमध्ये आपण वारकरी संप्रदाय भागवत धर्माविषयी जाणून घेतलं आणि संत ज्ञानेश्वरांविषयी आपण 2 भाग केले. आज आपण 3रा भाग करतो आहे संत नामदेवांविषयी. तर आज नामदेवांविषयी आपण जाणून घेणार आहोत, त्यांच्या बालपणाविषयी, त्यांनी केलेलं कार्य याविषयी. तर अर्थातच मेधाताई सुरुवात करूया नामदेवांच्या बालपणापासून. प्रथम आपण सगळ्या संतांना वंदन करूया आणि यानंतर सुरुवात करूया. आपण आधी आता सांगितलंच तेजस्विनीने की आपण भागवत धर्म वारकरी संप्रदाय बघितला आणि ज्ञानेश्वरांचं कार्य आणि ज्ञानेश्वरांचं आणि त्या सगळ्या भावंडांचं बालपण आणि त्यांचं वाङ्मय याविषयी आपण सगळा विचार केला. आपण बघणार आहोत ते म्हणजे नामदेव महाराजांच्या विषयीचा काही भाग पाहणार आहोत. तर नामदेव महाराजांचा जन्म हा 1270 मध्ये झाला आणि ते परभणीमध्ये आहेत. आता हा विदर्भ हा सगळा भाग खरं म्हणजे संतांची भूमी, कवींची भूमी अशी ती आहे आणि त्यामुळे खरोखरच म्हणजे अभिमान वाटावा असं काम या संतांनी केलेलं आहे. तर ते पंढरपूरला त्यानंतर आलेले आहेत आणि पंढरपूरला त्यांचे वडील दामा शेट्टी आणि आई गोणाई, तर यांच्या पोटी नामदेवांचा जन्म झाला. लहानपणापासून खरं म्हणजे कसे संस्कार होत असतात, तर दामा शेट्टी हे स्वतः विठ्ठल भक्त होते आणि त्यामुळे विठ्ठलाचा गजर करायचा आणि त्यांच्या विषयीची भक्ती उपासना करायची आणि हेच संस्कार नामदेवांच्यावर झाले. आणि त्यामुळे लहानपणी सुद्धा आता टाळ घ्यायचं आणि नाचायचं हे संस्कार त्यांच्यावर झाल्यामुळे दामा शेट्टी रोज मंदिरात जायचे आणि नैवेद्य दाखवायचे. तर एक दिवस असं झालं, दामा शेट्टी नव्हते आणि म्हणून ते नैवेद्य दाखवायला लहान नामदेवाला सांगितलं गेलं, जा तू आणि नैवेद्य दाखवून ये. लहान नामदेवाला असं वाटलं की नैवेद्य दाखवला की देव खरोखरच ते सगळं जेवतो आणि तो तिथे हट्ट करून बसला विठोबाच्या पुढे की तू जेवल्याशिवाय मी इथून हलणारच नाही. कळकळीची विनंती, इतका रडला आणि असं सगळं. शेवटी विठोबाला खरोखरच त्याची दया आली आणि म्हणजे त्याची ती तळमळ बघून विठोबानी प्रत्यक्ष त्याला दर्शन दिलं अशी एक कथा सांगितली जाते. विठ्ठलाच्या विटेवर जो विठ्ठल उभा आहे त्याच विटेवर त्यांनी डोकं आपटायला सुरुवात केली. पण तरी पण विठोबाला असं वाटलं की हा काहीतरी बरं वाईट करून घेईल आणि म्हणून विठोबानी दर्शन दिलं अशी एक कथा सांगितली जाते. अर्थात आपल्याला एकच लक्षात येईल की माणूस कोणत्या तळमळीने, नाही तर कदाचित आपल्याला वाटेल आपण डोकं आपटून घेतलं तर आपल्या पण नैवेद्य देव खाईल का, कारण तेवढी भक्ती आपल्याकडे नाहीये. तेवढी भक्ती आपल्याकडे नाहीये. उपासनेचं सामर्थ्य आणि उपासनेसाठी दिलं जाणारं मनाची एकाग्रता हे आपल्याकडे नाहीये. त्यामुळे आपण जर असं म्हटलं देवाला की मी आता डोकं आपटून घेते, तसं देव काही प्रसन्न होईल असं नाही. त्यांच्यावर प्रसन्न झाला कारण एक घराण्याची ती परंपरा आणि संचित आहे, बरोबर आहे, पिढ्यानपिढ्याचं ते आहे. त्यानंतर लहान वयामध्येच विवाह झाला. तर गोविंद शेट्टी सदावर्ते ज्यांना हा मुलगा चांगला बरा वाटत होता म्हणून त्यांची मुलगी राजाई, तर ह्या राजाईशी त्यांचा विवाह झाला. म्हणजे दामा शेट्टी आणि गोणाई हे आई म्हणजे माता पिता आणि राजा ही त्यांची पत्नी. आता संसारात असे लग्न झाल्यावर सुद्धा फारसे रमले नाहीत. म्हणजे सतत ओढ विठ्ठलाची आणि त्यामुळे प्रपंचामध्ये मन रमलं नाही. पण तरी सुद्धा आई गोणाई आणि पत्नी राजाई दोघीही त्यांना सारख्या संसारात ओढत होत्या आणि मला असं वाटतं की हा विरोध झाल्यामुळे ती भक्ती आणखी उत्कट भक्ती त्यांच्याकडून ती त्यांना म्हणजे केली गेली. ती भक्ती त्यांची उत्कट बनत गेली. तर त्यांच्या भक्तीच्या बाबतीत असं म्हटलं जातं
की थोडा त्यांना अहंकार होता, कारण ते एकटे अच्छा. एकटेच भक्ती करत होते, हा, हा. काही असं गुरु केला नाही गुरु त्यांनी. नव्हता. हा, हा. तर त्यानंतर त्यांनी ज्ञानेश्वरांचं नाव ऐकलं, तर ते म्हणाले आपण आळंदीला जाऊया आणि त्यांची भेट घेऊया, म्हणून ते अच्छा. आळंदीला गेले. आणि किती 1291, म्हणजे वय किती लहान असेल, म्हणजे साधारण 20-21 वर्षाचे. हा, हा. परंतु त्यावेळेला आळंदीला ज्ञानेश्वरांच्या भेटीला गेले. हा. ज्ञानेश्वरांच्या एकूण मार्गदर्शन त्यांना मिळालं. हा. आणि मग ज्ञानेश्वरांनी जेव्हा त्यांना सांगितलं की तुम्ही विसोबा खेचरांच्याकडे जा अच्छा. आणि त्यांच्याकडनं मार्गदर्शन घ्या, हम्म. आणि म्हणून ते विठोबा खेचरांना भेटायला गेले. तर ते एका मंदिरात होते आणि मंदिरात शिवलिंगावर पाय ठेवून झोपलेले होते. अच्छा. ते बघितल्यावरच नामदेवांना एकदम, अरे मला सांगतायत ह्यांना गुरु करा आणि हा. हे शिवलिंगावर स्वतःवर पाय शिवलिंगावर ठेवून पाय झोपले. ठेवले. ते त्यांनी विचारलं की मी आलोय, हा. मला काही आपल्याला बोलायचंय, प्रश्न विचारायचे, हा. तर तुमचे पाय शिवलिंगावर आलेत. हा. नाही म्हणाले, मला ते पाय ना हलवता येत नाहीये, तूच हलव हा. आणि बाजूला कर. वा. त्यांनी ते पाय बाजूला केले, परत तिथे शिवलिंग उमटलं, उमटलं, हा. परत बाजूला केले, पुन्हा शिवलिंग दिसतंय. वा. असं बघितल्यानंतर मात्र नामदेव एकदम चकित झाले. आता कदाचित हा एक चमत्कार किंवा दंतकथा वाटेल, पण ह्या दंतकथेतून सुद्धा काय दिसतं आपल्याला, हा. तर मूर्तीमध्ये देव आहे असं नाही. हा. हा देव, हा परमात्मा सगळ्या चराचरात चराचरात व्यापलेला ह्या आहे. सृष्टीमध्ये व्यापून राहिलेला वा. आहे. हम्म. आणि त्यामुळे ह्या चराचरात असलेले मनुष्य किंवा सजीव प्राणी, झाडं, वेली, पशु हो. पक्षी आपण जे म्हणतो, बरोबर. हे सगळ्यामध्ये आपल्याला परमेश्वराचा साक्षात्कार वा. होत असतो. हा. आणि म्हणून ह्यांची सगळ्यांचं जतन करायचं असतं. हम्म. पर्यावरणाचं रक्षण करा म्हणून जे बरं. सांगतात, हा. ते पर्यावरणाचं रक्षण म्हणजे परमेश्वराचंच रक्षण आहे, कारण हा. निसर्ग म्हणजे देवच आहे. हा. आणि त्यामुळे त्यांनी हे जे शिवलिंगाच्या याच्यामधली ही कथा आपण विसोबा खेचरांच्या सान्निध्यातली बघितली, पण विसोबा खेचरांनाच त्यांनी गुरु केलं. आणि मग गुरु केल्यानंतर मग मात्र त्यांच्या मनामध्ये तो विचार आला की अरे आपण गुरुबोध झाल्यानंतर त्यांना त्यांच्यातलं जे अहंकार, ते तो जरा शमला अहंकार असेल. शमला असले. त्यानंतर ते ज्ञानेश्वर आणि इतर सगळी संत मंडळी हा. जी तीर्थयात्रेला गेलेली होती, जात होती, हा. तर त्यांच्या बरोबर ते पण गेले. आणि इतर संतांच्या सहवासात, ज्ञानेश्वरांच्या सहवासात राहिल्यानंतर आपोआपच त्यांच्या मनामधला अहंकार हा गळून पडला. हा. नंतर मग ते पंजाबात गेले. अच्छा. पंजाबात गेले. हा. आणि पंजाबात गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी पंजाबात भागवत धर्माची ध्वजा फडकावलेली आहे. वा. ते 20 वर्षपर्यंत तिथेच होते. आणि त्या 20 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी खूप काही वेगवेगळ्या प्रकारच्या रचना केल्या. तर असे हे नामदेव, आता या नामदेवांना परत ते आले, खूप म्हणजे 20 वर्ष पंजाबात राहून परत आले पंढरपूरला. आणि मग 81व्या वर्षी त्यांनी समाधी घेतलेली आहे. पण हा जो काळ होता, ह्या काळामध्ये त्यांच्या रचना मराठीतून जशा आहेत तशा हिंदीमधून सुद्धा हिंदीमध्ये सुद्धा आहेत. त्या वातावरणाचा प्रभाव, आणि त्यामुळे आपोआपच त्यांना त्या ठिकाणी सुद्धा मानलं जात होतं. म्हणजे एक फार मोठं काम की कीर्तन, प्रवचन, विशेषतः कीर्तन, आणि त्या कीर्तनातून त्यांनी वारकरी संप्रदाय आणि विठू माऊली आणि हा सगळा प्रचार प्रसार आणि वारकरी संप्रदायाची वैशिष्ट्य, हा प्रचार प्रसार त्यांनी केलेला आहे. नेमकं त्यांचं कार्य किंवा लेखन संपदा आपण म्हणूया नामदेवांची काय होती? नामदेव गाथा ही त्यांनी लिहिलेली आहे, आपल्याला माहिती आहे. पण यांचे अभंग जे आहेत ना, ते अभंग 3 जर का आपण बघितलं तर 3 प्रकारचे आपल्याला दिसतात. म्हणजे एक म्हणजे मानवी जीवनात जे दोष आहेत, त्या दोषांचं दर्शन त्यांना घडलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःचे काही आत्मपरीक्षण केलं त्यांनी, तेव्हा स्वतःतले दोष
आपण जर केलं तर आपल्याला पण दिसतात आणि त्यामुळे त्यांनी आत्मपरीक्षण केलं, त्यामुळे स्वतःतल्या दोषांची जाणीव त्यांना झाली, त्याबद्दलचे अभंग. आणि तिसरं म्हणजे ईश्वर दर्शनाची उत्कट इच्छा जी त्यांना झालेली होती, त्या ईश्वर दर्शनाची उत्कट इच्छा या प्रकारचे काही अभंग हे आपल्याला दिसतात. आता नामदेवांच्या अभंगामध्ये खूप काही अभंग ना प्रक्षिप्त आहेत असं अभ्यासकांना जाणवतं. कारण नामदेव नावाची जी माणसं त्यांच्या नंतरच्या काळात होऊन गेली, त्यांनी सगळ्यांनी ते अभंग नामदेवांच्या नावावर घालून टाकले आणि त्यामुळे त्यांच्या अभंगांची संख्या वाढली. पण अभ्यासकांनी जेव्हा बघितलं तेव्हा प्रक्षिप्त भाग हा काढून टाकला आणि मग त्यांचे जे उरलेले अभंग होते त्या अभंगाच्या मध्ये नामदेवांची आपल्याला खूप काही काव्याची वैशिष्ट्य आणि त्यांच्यातली जिज्ञासा, देवदर्शनाची, ईश्वर दर्शनाची आस ती आपल्याला दिसून येते. त्यांचं याच नामदेवांच्या वाङ्मय संपदेविषयी आपण जाणून घेऊया, पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आज आपण वारी पंढरीची महती संतांची यामध्ये आपण नामदेवांविषयी, संत नामदेवांविषयी जाणून घेतोय प्राध्यापिका मेधा सोमण यांच्याकडून. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण वारी पंढरीची महती संतांची या विशेष कार्यक्रमात प्राध्यापिका मेधा सोमण यांच्याकडून जाणून घेतोय सगळ्या आपल्या संत परंपरेविषयी. आजचा आपला भाग आहे संत नामदेव विशेष. आपण ब्रेकच्या आधी, विश्रांतीच्या आधी जाणून घेत होतो नामदेवांच्या ग्रंथसंपदेबद्दल, कारण आपण त्यांचं बालपण आणि मग विसोबा खेचर यांचे ते कसे शिष्यत्व त्यांनी पत्करले हे जाणून घेतलं. आता ग्रंथसंपदेबद्दल त्यांच्याविषयी जाणून घेऊ. त्यांच्या अभंगामधून एक तर आपल्याला त्यांनी आर्त अशी हाक विठू माऊलीला कशी मारलेली आहे. तर त्यांचा एक अभंग असा आहे, तू माझी माऊली मी तुझा मोकाना ताना पाजी प्रेम पाना पांडुरंग. म्हणजे हे जे त्यांची विठोबासाठी आर्त अशी हाक की मी तुला हाक मारतोय, मी तुझा ताना आहे, तू माझी माऊली आहे आणि त्यामुळे तू आता मला प्रेम पाना पाज, म्हणजे मला तू घे, अशा रक्षण माझं कर, मला म्हणजे काव्याची प्रेरणा दे, मला काम करण्याची प्रेरणा दे, अशी ही आर्त अशी हाक त्यांची आपल्याला दिसून येते. त्यांची आणखी एक आपल्याला अशीच एक वे, शिणले डोळुले पाहता वाटुली. बघा शब्द सुद्धा किती गोड आहेत, म्हणजे अगदी गोड आहेत. शिणले डोळुले पाहता वाटुली अवस्था दाटली हृदया माझी. म्हणजे माझे डोळे अगदी शिणलेत, तुझी वाट पाहतोय की आता तू मला दर्शन देशील, पण इतका मी म्हणजे हृदयामध्ये सगळं दाटून आलंय की आता माऊली मला दर्शन देईल, पण अजूनही तू दर्शन दिलं नाहीयेस आणि म्हणून माझे डोळे आता थकलेत, पाहतोय वाट. अशा तऱ्हेची त्यांची विठ्ठलाच्या दर्शनासाठी असलेली आस, तळमळ आपल्याला अशी त्यांची दिसून येते. तर इतकी उत्कट अशी रचना नामदेवांनी केलेली आपल्याला दिसते. आता काही वेळेला असं होतं की परमेश्वराच्या दर्शनाची आस असं सगळ्यांनाच लागत असते. संत मंडळी तर तळमळीने ती अगदी व्यक्त करत असतात आणि मग का परमेश्वर आपल्याला, विठू माऊली आपल्याला दर्शन देत नाही असं म्हटलं की त्रागा पण करतात मनाचा. तर तसा त्रागा सुद्धा त्यांनी केलाय की पतित पावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा. माहितीये आपल्याला अभंग सगळ्यांना हा, पतित पावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा, पतित पावन न होसी म्हणून जातो माघारा.
म्हणजे इतका त्रागा की मी सतत आता तू पतितांचा रक्षण कैवारी करतायस, आहे. कैवारी आहेस आणि म्हणून मी तुझ्या दाराशी आलोय, तुझ्या दर्शनाला, हा. पण तू पतितांचा त्राता नाहीस असं माझ्या लक्षात आलंय आणि म्हणून मी आता परत जातोय. म्हणजे इतकं परमेश्वरासाठी काय म्हणायचं त्याला, अगदी म्हणजे हा माझा परमेश्वर आहे, माझी माऊली आहे. हा. म्हणजे जसं आईवर रागावतात ना हो, मुलं, हक्क दाखवतात. हा आईवर रागावतात, तसे नामदेव हे विठ्ठलावर रागावून आणि असा धावा करतायत आणि एकीकडे त्रागाही करतायत की मी आता जातो नाही तर, पण मग त्यांनाही दर्शन देवाचं मिळतंय आणि मग ते आनंदित होत आहेत. तर तरीही त्यांचं ह्या परमेश्वरावरचं जी नितांत प्रेम आहे, हो. श्रद्धा निष्ठा ही कधीही ढळलेली नाहीये. म्हणजे त्या निग्रहाने त्यांनी परमेश्वराची सतत आराधना केलेली आहे, उपासना केलेली आहे. नामजप तर वारकरी पंथाचं, वारकरी संप्रदायाचं तर नामजप हे तर ब्रीदच आहे. सतत रामकृष्ण हरी किंवा माऊली किंवा ज्ञानबा तुकाराम वगैरे अशा तऱ्हेचा जप, रामकृष्ण हरी असे जप तर सततच ते करत असतातच. तर नामदेव कीर्तन करायचे आणि त्या कीर्तनाच्या मध्ये ते म्हणायचे, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. आता कीर्तनाच्या मध्ये आम्ही काय करतोय तर आम्ही लोकांना ज्ञान देतो आहोत आणि हे ज्ञान, आणि म्हणून ज्ञानदीप लावू जगी, आम्ही ज्ञान देतोय आणि सगळ्यांना ती प्रेरणा देतो आहोत. त्यामुळे प्रेरणा देतो ती असा हा प्रकाश, ज्ञानाचा प्रकाश आम्ही या कीर्तनातून मी द्यायचा प्रयत्न करतोय. असं ते कीर्तनात इतके रंगून जायचे आणि अशी त्यांची कितीतरी त्यांनी कीर्तनं, प्रवचनं ही पंजाबात केलेली आहेत. त्यानंतर महाराष्ट्रात पंढरपूरला आल्यावर सुद्धा केलेली आहेत. आणि पंजाबात तर त्यांनी पंजाबातलं घोमान हे जे गाव, त्या घोमानमध्ये ते राहत होते आणि त्या ठिकाणी आता बाबा नामदेवजी किंवा देहुराज साहेब या नावाने त्यांचं स्मृती मंदिर तिथे बांधलं गेलेलं आहे. म्हणजे एका मराठी संताचं, एका वारकरी संप्रदायातल्या एका संताचं स्मृती मंदिर घुमान या गावाला बांधलेलं आहे. आणि आपल्याला माहितीये की काही काळापूर्वी आपलं साहित्य संमेलन सुद्धा पंजाबात त्या गावी झालेलं होतं. म्हणजे इतका हा संतांचं कार्य, संतांचं, आणि त्यांची वाणी अतिशय रसाळ आणि कोमल. त्या कोमल वाणीतून त्यांचे जे विचार त्यांनी व्यक्त केलेले, तर ते व्यक्त करीत असताना त्यांनी जे म्हणजे नानक, कबीर वगैरे असे जे संत, की श्रेष्ठ असे निर्गुणोपासक संत, पण त्यांना सुद्धा नामदेवांच्या अमृतवाणीची भुरळ पडलेली होती. त्यांना इतके त्यांचे अभंग आवडायचे, त्यांची कीर्तनं ही जी काही प्रसिद्ध असे त्यांचे विचार हे सगळे या संतांनी आत्मसात केलेले होते. त्याचा खूप मोठा प्रभाव या संतांच्यावर, विशेषतः पंजाबातल्या संत मंडळींच्यावर पुष्कळ पडलेला. हिंदीमधून सुद्धा नामदेवांच्या काही रचना आहेत. तर असा हा ज्ञानदेवांच्या नंतर भागवत धर्माचा प्रचार करणारे असे हे नामदेव. बहिणाबाई या तुकारामांच्या शिष्या, त्यांनी एक अभंग म्हटला की इमारत फळा आली, इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे बांधियले देवालया, नामा तयाचा किंकर त्याने केला हा विस्तार. नामदेवांनी हा विस्तार कसा केला, पंजाबापर्यंत केला आणि कीर्तनाच्या द्वारे. नामा तयाचा किंकर त्याने केला हा विस्तार, जनार्दनी एकनाथ खांब दिला भागवत. आता आपण एकनाथांचं पण चरित्र आणि त्यांचं पण कार्य बघणार आहोत. आक्रमणाच्या काळामध्ये एकनाथांनी सुद्धा कसं
वारकरी संप्रदाय आणि संत कार्य कसं केलेलं आहे ते आपण. जनार्दनी एकनाथ खांब दिला भागवत, तुका झाला से कळस, भजन करा सावकाश. बघा 4 ते 5 ओळीमध्ये बहिणाबाईंनी संपूर्ण वारकरी संप्रदायाचा जणू काही इतिहास आणि ह्या संतांचं कार्य किती थोडक्या शब्दामध्ये सांगितलेलं आहे. त्या बहिणाबाईंच्या विषयी सुद्धा आपण पाहणारच आहोत नंतर. पण आज नामदेवांच्या निमित्ताने मला हे म्हणजे सांगितल्याशिवाय राहावे नाही म्हणून मी मुद्दाम हे सांगितलं. तेव्हा अशा ह्या नामदेव महाराजांना आपण वंदन करूया आणि पुढच्या भागाकडे नंतर वळूया. नक्कीच. मेधाताई, आज तुम्ही इथे आलात आणि आपण संत नामदेव तुमच्याकडनं समजून घेतला, त्याबद्दल तुमचे आभार. तर प्रेक्षक हो, आजच्या आपल्या 3ऱ्या भागात आपण संत नामदेवांविषयी जाणून घेतलं आणि आमची वारी पंढरीची महती संतांची हा विशेष कार्यक्रम असा सुरू आपण ठेवणार आहोत. आणि तत्पूर्वी मी तुमची रजा घेते आणि पुन्हा भेटूया पुढील भागात. पुढील भागात कोणते संत असतील त्याविषयी थोडंसं मेधाताई सांगा. आता आपण ज्ञानेश्वर महाराजांचं बघितलं, नामदेव महाराजांचं बघितलं. आता यानंतर आपण पाहणार आहोत ते 300 वर्षानंतर, ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर 300 वर्षानंतर असलेले एकनाथ महाराज, की ज्यांनी मुस्लिम आक्रमण झाल्यानंतरच्या काळामध्ये की कशा रीतीने इतकं वातावरण सगळं म्हणजे खचलेले लोक आणि निस्तेज झालेले अशा काळामध्ये सुद्धा त्यांनी कशा रीतीने वारकरी संप्रदाय हा पुढे नेण्यासाठी आणि विठू माऊलीच्या बद्दलचं पुन्हा एकदा लोकांनी त्या भजनामध्ये दंग व्हावं, श्रद्धेने ते करावं, आचरणात आणावं. ते सगळं एकनाथ महाराजांनी कसं सांगितलं, कसे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथरचना केल्या, कशी भारुड रचली, हा सगळा भाग आपण बघणार आहोत पुढल्या. त्यानंतरच्या भागात तुकाराम महाराजांच्या विषयी, शिवकालामध्ये सुद्धा तुकाराम महाराजांनी कशा रीतीने काम केलेलं आहे आणि भागवत धर्माची ध्वजा ही कशी फडकवलेली आहे, वारकरी संप्रदायाचे ते कसे कळस झालेले आहेत ते आपण बघणार आहोत. तेव्हा अशाच तऱ्हेने ह्या संतांचं कार्य जे आहे ते कार्य आपण जाणून घेऊया आणि त्याबद्दलचं आचरण आपण करूया. आपल्यातले दोष काही असतात ते दोष नामदेवांनी सुद्धा आपला दोष घालवण्यासाठी कसे आत्मपरीक्षण, तसं आत्मपरीक्षण आपण पण करायला पाहिजे. आपल्यातले सगळे दोष नाही जाणार पण निदान 1-2 दोष तरी आत्मपरीक्षण केल्यानंतर जाणवले तर ते घालवण्याचा प्रयत्न या निमित्ताने आपण करूया. नक्कीच. बोला पुंडलिक वरदे. Acharya